आता पाहूयात एक सविस्तर बातमी। मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या इंदिरानगर विजापूर रोड सोलापूर येथील मुख्य कार्यालयाचे उद्घाटन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते रविवारी पार पडलं। त्याचबरोबर आदरणीय प्रदीपजी मोरे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर सुमितजी मोरे, डॉक्टर पाटील, आदित्यजी पाटील, ह्या सगळ्यांच्या शुभ हस्ते ही ज्योत सातत्यानं तेवत राहील। विचाराची ज्योत मोहिते घराणं आणि मोरे घराणं हे सोलापूर जिल्ह्यातलं हायलायटर्स घराणे म्हणून समजले जातात। त्या विचाराची परंपरा कायम राहावी त्या दृष्टिकोनातून हे देतो प्रज्वलन होत आहे। केवळ एक हा औपचारिक जरी कार्यक्रम असला केवळ उद्घाटनाचा, परंतु या ज्योतीतून एक विचाराची ज्योत कायमस्वरूपी या जिल्ह्यावर व्हावी, जिल्ह्याचा विकास व्हावा। एक ओलावा आहे, आपल्या जिव्हाळा आहे म्हणून ते बोला। परिवाराचा जो आर्थिक आलेख आहे त्या पद्धतीनेच मेडिकल क्षेत्राची सध्याला आमचं चालू आहे की एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नवीनच येईल आणि बँकेच्या अनुषंगाने चालू आहे। मला वाटतं की ज्यावेळी उद्घाटन असेल त्यावेळी दादांकडे आम्ही परत येऊ आणि त्यांच्या हस्ते ही आमची इच्छा राहील आणि आज वेळात वेळ देऊन ते आज बँकेला त्यांनी भेट दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की सहकार क्षेत्रामध्ये मोठे बदल होत आहेत, त्यानुसार बदल स्वीकारून कामाची व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे। मनोरमा परिवाराचे सूत्रधार श्रीकांत मोरे आणि शोभाताई मोरे हे अत्यंत कुशल मार्गदर्शक आहेत। ते सहकार क्षेत्रातील अभ्यासक देखील आहेत, त्यामुळं परिवार प्रगतीपथावर आहे। शिवाय ही नूतन वास्तू सहकार क्षेत्राच्या वैभवात भर टाकेल, आम्ही सदैव सोबत राहू असं सांगून मनोरमा परिवाराच्या वाटचालीचं कौतुक त्यांनी केलं। तुम्ही मागायचं नव्हता, बाकीचे सगळे प्रश्न विचारले, सांगायच्या वेळेस स्पष्टीकरण देत होते किंवा माहिती देत होते, फक्त एक प्रश्न विचारला नाही, एनपीए किती आहे। आणि ह्या बँकेमध्ये होत्या, बँकेत हे सहकार विभागात रिटायर झाले, ह्या दोघांना मी विचारणं म्हणजे अतिशोक्ती की एनपीए किती आहे। त्यामुळे हा प्रश्न विचारू शकत नाही। तुमच्या नेतृत्वाखाली ताई, तुमच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्यांना मुख्य सहकारातला गाभा काय आहे, सहकाराचा गाभा काही 2-4 मुद्दे असतील, पण त्यातला एक प्रमुख मुद्दा आहे की सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं की निश्चित त्या संस्थेची प्रगती होती, पारदर्शकतेची प्रगती होती। कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि त्यातल्या त्या बँकिंग क्षेत्रात तर निश्चितच घ्यावं लागतात। आणि माझं मध्यंतरी मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन राहिल्यानंतर आणि नंतर माझा असा अनुभव असा आला, एखाद्याला राजकारणातला कार्यक्रम करायचा असेल तर त्याला बँकेचा अध्यक्ष करायचा, कारण की वाटपाला सगळेजण असतील, वसुलीला मात्र चेअरमन असतो, वसुलीला एकटा चेअरमन असतो। आणि त्यावेळेस फरक होता, चेहरा बघून, तोंड बघून, सांगणाऱ्या शिफारस करणाऱ्या व्यक्तीकडे बघून कर्ज वाटप केलं जात होतं। कागदाला महत्व नव्हतं, पण आज नियमावलीमध्ये अनेक चुकीचे गैरप्रकार झाले, त्यामुळे हे करणं भाग होतं, करावं लागतं, नियमावली तयार करावं लागते आणि त्या नियमानं वागावं लागतं। त्यामुळे आज कुणी आलं आणि शिफारस केली आणि म्हणून कर्ज वाटप होत नाही हे देखील वस्तुस्थिती आहे। पण हे देखील विसरून चालणार नाही की महाराष्ट्र जो उभा राहिला तो सहकार चळवळीमुळे उभा राहिला आणि सहकार चळवळीनं कागद पाहिला नाही, माणूस पाहिला, त्याची परिस्थिती पाहिली। आज काय कमी जास्त होत असेल, पण म्हणून लगेच सरकारला वाईट बोलणं, सरकार गैरव्यवहार होतो, चुकीचं होतं। आणि त्यावेळेस दादा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत होते आणि त्यावेळेसची काम करण्याची पद्धत आणि आजच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले, सर्वच पातळीवर, कार्यकर्ता असेल, प्रशासकीय असेल किंवा इतर पातळीवरून बदल झालेले आपण पाहतो। पण त्यावेळेस काम होण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत, निधी जरी कमी असला तरी त्याचा वापर, त्या निधीचा वापर योग्य ठिकाणी होतोय। आजही होतं, आज होत नाही असं मी म्हणत नाही, नाहीतर पण शब्दाचा खेळ व्हायचा। त्यामुळं त्यावेळेस एक त्या वेगळ्या परिस्थितीत मोरे साहेबांनी शिक्षण विभागाचं काम पाहिलं
आणि मला आठवते की त्यावेळेस मला वाटते त्या काळात जिल्हा परिषदला 1 नंबरचं का 2 नंबरचं बक्षीस महाराष्ट्रात राष्ट्रपती पदकासाठी. यावेळी बोलताना श्रीकांत मोरे म्हणाले की मोहिते पाटील आणि मनोरमा परिवार सहकार क्षेत्राच्या विकासाची गंगा नेटानं पुढे नेण्याचं काम करेल. दोन्ही घराण्याचे ऋणानुबंध पुढची पिढी कायम ठेवतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. माजी शिक्षणाधिकारी प्रदीप मोरे यांनी मोरे आणि मोहिते पाटील यांच्यातील 3 पिढ्यांचं सौख्य असल्याचं सांगून शिक्षण क्षेत्रामध्ये देखील मोहिते पाटील मार्गदर्शनात मला चांगलं काम करत आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभाताई मोरे यांनी मनोरमा मल्टीस्टेटच्या एकंदरीत व्यवसायाच्या प्रगतीचा आलेख यावेळी मांडला. मल्टीस्टेटच्या सीईओ कविता कुलकर्णी यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. यावेळी डॉक्टर सुमित मोरे यांनी मनोरमा परिवाराच्या भविष्यातील वैद्यकीय क्षेत्रातील कामाची व्याप्ती स्पष्ट केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी केलं तर आभार व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे यांनी मानले. या शानदार सोहळ्यास मनोरमा बँक आणि मल्टीस्टेटचे संचालिका डॉक्टर रुचा मोरे पाटील, डॉक्टर मिताली मोरे, डॉक्टर आदित्य पाटील, राजकुमार खरटमल, दत्ता मुळे, सुहास भोसले, अभियंता संघटनेचे मिलिंद भोसले, गजेंद्र साळुंके, मनोरमाच्या सीईओ शिल्पा मोहिते, कमलाकर पुजारी, पुरुषोत्तम साखरे, नीलकंठ करंडे, सुनील पाटील, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे आदींसह ठेवीदार, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.